friends, today we are going to learn about growth hormones, ethylene. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ग्रोथ हार्मोन्स एकूण 5 टाईप पहा. त्यामध्ये फर्स्ट आहे ऑक्झिन, सेकंड आहे जिबरलिन, थर्ड आहे सायटोकायनिन. हे तीनही ग्रोथ जे हा प्लॅन्ट हार्मोन्स आहे ते आपले स्टडी करून झालेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो फोर्थ ग्रोथ हार्मोन्स आहे इथिलीन हा याचा स्टडी करणार आहोत. तर इथिलीन, आता इथिलीन हे जे ऑक्झिन झालं, जिबरलिन झालं, सायटोकायनिन झालं, हे सगळे सॉलिड फॉर्ममध्ये असतात. परंतु हा जो इथिलीन आहे हा कोणत्या फॉर्ममध्ये असतो तर गॅसेस फॉर्ममध्ये असतो. हे लक्षात ठेवा. ऑक्झिन, जिबरलिन, सायटोकायनिन हे सॉलिड फॉर्ममध्ये असतात. फक्त हा जो इथिलीन आहे हा गॅसेसच्या फॉर्ममध्ये असतो आणि म्हणून इट इज द ओनली गॅसियस ग्रोथ रेग्युलेटर. हा कसा आहे? इट इज द ओनली गॅसियस ग्रोथ रेग्युलेटर. हा जो गॅसियस ग्रोथ हार्मोन्स आहे हा काय करतो? ग्रोथ रेग्युलेट करण्याचं काम करतो. इट इज द ओनली गॅसियस ग्रोथ रेग्युलेटर. नेक्स्ट, डेनी रिपोर्टेड इथिलीन इज इफेक्टिव्ह इन फ्रूट रायपनिंग. याचं महत्त्वाचं इम्पॉर्टंट म्हणजे काय आहे? फ्रूट म्हणजे फळं पिकवण्यासाठी हा जो प्लॅन्ट हार्मोन्स आहे हा इथिलीन आहे हा वापरला जातो. ज्या वेळेला आपल्याला आवश्यकता असेल, आपल्याला लगेच म्हणजे आज उद्या लगेच आपल्याला जर फळं पिकवायची असेल तर इथिलीन जे आहे त्यासाठी त्यावर प्रक्रिया करून आपल्याला फळं लवकर पिकवता येतात. त्या डेनीने काय सांगितलं? सायंटिस्ट होते, त्यांनी काय केलं? त्यांनी सांगितलं इथिलीन इफेक्टिव्ह इन फ्रूट रायपनिंग. हा जो फ्रूट रायपनिंगसाठी हा इथिलीन जो आहे हा इफेक्टिव्ह म्हणजे गॅसेस ग्रोथ रेग्युलेटर आहे हार्मोन्स आहे असं डेनी यांनी सांगितलं. दॅट इज 1924 1924 मध्ये इथिलीन इज द इफेक्टिव्ह इन फ्रूट रायपनिंग. नंतर गेन एस्टॅब्लिश्ड दॅट प्लॅन्ट नॅचरली सिंथसाइज्ड इथिलीन. मग आता हे जे गेन सायंटिस्ट होते त्यांनी काय सांगितलं? प्लॅन्ट नॅचरली सिंथसाइज्ड इथिलीन म्हणजे प्लॅन्टमध्ये स्वतः काय म्हणजे नॅचरली नैसर्गिक पद्धतीने काय होतंय? या इथिलीनचं सिंथेसिस होतंय असं हे गेन यांनी सांगितलं. त्यांनी 1934 मध्ये 1934 मध्ये त्यांनी सांगितलं प्लॅन्टमध्ये नॅचरल पद्धतीने इथिलीन याचं सिंथेसिस होतं प्लॅन्टमध्ये असं गेन यांनी सांगितलं. नंतर क्रॉकर रिपोर्टेड प्रपोज दॅट इथिलीन इज द प्लॅन्ट हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर फ्रूट रायपनिंग. क्रॉकर यांनी काय केलं? प्रपोज काय केलं? इथिलीन जे आहे हा जो प्लॅन्ट हार्मोन आहे हा रिस्पॉन्सिबल आहे फ्रूट रायपनिंगसाठी. रिस्पॉन्स करण्याचं काम हा इथिलीन हा प्लॅन्ट ग्रोथ हार्मोन्स करतो असं क्रॉकर यांनी सांगितलं. दॅट इज त्यांनी 1930 मध्ये हे क्रॉकर यांनी सांगितलं. क्रॉकर प्रपोज्ड दॅट इथिलीन इज द प्लॅन्ट हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर फ्रूट रायपनिंग. फ्रूट रायपनिंगसाठी इथिलीन हा जो प्लॅन्ट हार्मोन आहे हा रिस्पॉन्स करतो. द नेक्स्ट आहे द मोस्ट वाईडली यूज कंपाऊंड ॲज अ सोर्स ऑफ इथिलीन इज द इथिफॉन. इथिफॉन नावाचं काय आहे? या इथिलीनचा सोर्स आहे. ज्या वेळेला आपल्याला प्लॅन्टला ट्रीटमेंट द्यायची असेल तर हा इथिफॉन हा जो सोर्स आहे इथिलीनचा याची ट्रीटमेंट दिली जाते. द मोस्ट वाईडली यूज कंपाऊंड ॲज अ सोर्स ऑफ इथिलीन इज द इथिफॉन. हे लक्षात ठेवा. याच्यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारू शकतात. द मोस्ट वाईडली यूज कंपाऊंड ॲज अ सोर्स ऑफ इथिलीन म्हणजे इथिलीनचा जो सोर्स आहे तो कोणता आहे? इथिफॉन नावाचा हा सोर्स आहे इथिलीनचा. आणि ज्या वेळेला आपल्याला फळं पिकवण्यासाठी त्या फ्रूटला आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागते त्यावेळेला हा सोर्स म्हणून याचा वापर केला जातो. नंतर नेक्स्ट, आता हे जे इथिलीन आहे गॅसियसचं प्लॅन्ट हार्मोन्स आहे याचं सिंथेसिस कुठं होतं? प्लॅन्टमध्ये. सांगितलं प्लॅन्टमध्ये नॅचरल पद्धतीने हे तयार होते. पण ते कुठं तयार होतं? इट इज अ सिंथसाइज्ड इन रूट, शूट, अपायकल, मेरिस्टेम अँड रायपनिंग फ्रूट. इट इज सिंथसाइज्ड इन रूट
नंतर शूट, नंतर अपायकल मेरिस्टेम आणि रायपरिंग जे फ्रूट असतात त्या रायपरिंग फ्रूटमध्ये या इथिलिनचं सिंथेसिस होतं पहा. हे झालं आपलं त्याचं इथिलिन विषयी आपण हे इंट्रोडक्शन हा पार्ट पाहिला. आता याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट किंवा याचे ॲप्लिकेशन काय आहे ते आपण पाहूया. फिजिओलॉजिकल इफेक्ट, फिजिओलॉजिकल म्हणजे काय, बाहेरून दिसणारे. फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ देअर अँड ॲप्लिकेशन ऑफ इथिलिन. तर बोर्ड एक्झाम जे असेल त्यावरती हे जे ॲप्लिकेशन हे त्यावरती क्वेश्चन विचारतात पहा 2 मार्काला. आता याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट काय काय आहे ते आता आपण पाहूया. तर फर्स्ट आहे पहा, इट प्रमोट रायपनिंग ऑफ फ्रूट लाईक बनाना, ॲपल अँड मँगोज. आता हे जे बनाना आहे, जे ॲपल आहे, जे मँगोज आहे, हे जे फ्रूट आहे हे लवकर पिकवण्यासाठी या इथिलिन दॅट इज इट काय काय करतो, हा इट प्रमोटिंग रायपनिंग ऑफ फ्रूट्स म्हणजे फळं लवकर पिकवण्यासाठी या इथिलिनची मदत होते. इट प्रमोट रायपनिंग ऑफ फ्रूट्स मग लाईक बनाना, ॲपल अँड मँगोज. तर ही फळं आपल्याला लवकर पिकवता येतात. त्याला इथिलिनची जर योग्य अशी ट्रीटमेंट दिली तर आपल्याला लवकर फळं पिकवण्याची प्रक्रिया करता येते पहा. नंतर सेकंड आहे पहा, इट स्टिम्युलेट इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स इन प्लांट्स. आता इट स्टिम्युलेट इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स. आता हे जे असतंय हे प्रायमरी रूट आहे पहा, त्यावरती असे काय असतात, हे रूट्स असतात पहा. मग हे जे लॅटरल रूट्स आहे इनिशिएशन करण्यासाठी इट स्टिम्युलेट इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स इन प्लांट्स अँड ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ सीड अँड बड. आणि डॉर्मन्सी ब्रेक सुद्धा केली जाते बड आणि सीडमध्ये. हे झालं सेकंड फिजिओलॉजिकल इफेक्ट. नंतर थर्ड आहे पहा, इथिलिन इनहिबिट ग्रोथ ऑफ लॅटरल बड अँड कॉजेस अपायकल डॉमिनन्स. आता यामध्ये आता सायटोकाइनमध्ये आपण काय पाहिले, अपायकल डॉमिनन्स कंट्रोल करण्याचं काम करतो. यामध्ये रिव्हर्स आहे पहा, यामध्ये इथिलिन इनहिबिट द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स. यामध्ये काय होत नाही, लॅटरल बर्डची काय होत नाही, ग्रोथ होत नाही. फक्त याची ग्रोथ कोणती होते, अपायकल बर्डची ग्रोथ होते. आणि मी इथं काय करते, दॅट इज कॉल्ड ॲज अपायकल डॉमिनन्स. इथिलिन इनहिबिट द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्डची ग्रोथ काय करते, इनहिबिट करते. अँड कॉजेस अपायकल डॉमिनंट. अपायकल डॉमिनंट म्हणजे काय, ही जी वरती जी अपायकल बड असते याचीच फक्त काय होते, ग्रोथ होते. आणि खाली कोणती बड असते, ही लॅटरल बड असते. या लॅटरल बडची काय होत नाही, ग्रोथ होत नाही. फक्त अपायकल बडची ग्रोथ होते. दॅट इज कॉल्ड ॲज अपायकल डॉमिनन्स. म्हणजे इथिलिन काय करतो, इथिलिन इनहिबिट द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स. या लॅटरल बर्डची ग्रोथ काय करतो, इनहिबिट करतो. आणि फक्त म्हणजे अपायकल बर्डची फक्त काय होते, ग्रोथ होते. इट इज कॉल्ड ॲज अपायकल डॉमिनन्स. नंतर नेक्स्ट आहे, इट इनहिबिट फ्लावरिंग इन मोस्ट ऑफ द प्लांट्स एक्सेप्ट पाइनॲपल. आता यामध्ये इनहिबिट फ्लावरिंग इन मोस्ट ऑफ द प्लॅन्ट. जवळजवळ सगळ्याच प्लॅनमध्ये फक्त पाइनॲपलचं प्लॅन्ट सोडलं का त्यामध्ये फ्लावरिंग ज्या वेळेला येतात त्यावेळेला फ्लावरिंग येण्यासाठी म्हणजे इनहिबिट करण्याचं, फ्लावरिंग येण्याची जी कंडिशन असते ती कंडिशन इनहिबिट करण्यासाठी इथिलिन आहे वापरलं जातं. इट इनहिबिट द फ्लावरिंग इन मोस्ट ऑफ द प्लॅन्ट्स एक्सेप्ट पाइनॲपल. फक्त पाइनॲपल सोडून बाकीचे सगळे प्लॅन्ट असतात त्या प्लॅन्टमध्ये म्हणजे फ्लावरिंग ज्या वेळेला येते त्यावेळेला हा इथिलिन ही फ्लावरिंगची कंडिशन इनहिबिट करतो. नंतर नेक्स्ट आहे, इट कॉजेस ड्रूपिंग ऑफ लिव्ज अँड फ्लावर. म्हणजे लिव्ज आणि फ्लावर याची पूर्ण वाढ झालेली नसते आणि त्याचबरोबर म्हणजे वाढ होण्याच्या पूर्ण मॅच्युअर न होता ते लिव्ज आणि फ्लावर प्लॅन्टचे काय पडतात, गळून पडतात. आणि त्याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज अ ड्रूपिंग असं म्हणतात, इपिनॅस्टी असं म्हणतात. त्या इट कॉजेस म्हणजे या इथिलिनमुळं काय होतंय, हा इथिलिन इपिनॅस्टी म्हणजे ड्रूपिंग ऑफ लिव्ज अँड फ्लावर. म्हणजे लिव्ज आणि फ्लावर ते मॅच्युअर होण्याच्या अगोदर काय होतात, ते गळून पडतात. आणि इट इज कॉल्ड ॲज, हे कशामुळं घडतं, सगळं हे इथिलिनमुळं घडतं पहा. इट कॉजेस इपिनॅस्टी, त्याला दुसरं नाव काय, ड्रूपिंग ऑफ लिव्ज अँड फ्लावर.
नंतर नेक्स्ट फिजियोलॉजिकल इफेक्ट आहे इट इन्क्रीजेस ॲक्टिव्हिटी ऑफ क्लोरोफायलस एन्झाईम कॉजिंग डिग्रीनिंग इफेक्ट. त्यामध्ये मँगो जो आहे बनाना अँड सिट्रस फ्रूट. इट इन्क्रीजेस ॲक्टिव्हिटी ऑफ क्लोरोफायलस एन्झाईम कॉजिंग डिग्रीनिंग इफेक्ट. आता ज्या वेळेला म्हणजे ते क्लोरोफिल, हे क्लोरोफिल कुठं असतात म्हणजे क्लोरोफिल या पिगमेंटमुळं त्या लीव्हजला काय होतात हिरवा कलर ग्रीन कलर आलेला असतो मग त्यामुळे इट इन्क्रीजेस ॲक्टिव्हिटी ऑफ क्लोरोफायलस एन्झाईम कॉजिंग डिग्रीनिंग इफेक्ट. आणि मग हे क्लोरोफायलस हे एन्झाईम आहे, याची ॲक्टिव्हिटी काय होते त्या वाढते आणि या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळं जी म्हणजे हिरवं राहण्याच्या पेक्षा ते काय होतात जे बनाना आणि जे सिट्रस फ्रूट असतात ते काय पडतात पिवळी पडतात जी पिवळी किंवा ऑरेंज कलर येलो आणि ऑरेंज यांचा कलर होतो तर हे कशी इट इज कॉल्ड ॲज अ डिग्रीनिंग इफेक्ट. या इफेक्टला काय म्हणतात डिग्रीनिंग इफेक्ट असं म्हणतात इन बनाना अँड सिट्रस फ्रूटमध्ये आणि सिट्रस फ्रूटमध्ये आणि बनाना फ्रूटमध्ये हे दिसून येतं इट इन्क्रीजेस. हे कशामुळं घडतं क्लोरोफायलस नावाचं एन्झाईम आहे, या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळं हे डिग्रीनिंग इफेक्ट हा निर्माण होतो आणि यामुळं हे जे आहे ती हिरवे राहण्याच्या पेक्षा म्हणजे थोडक्यात हा ग्रीन कलर काय होतं थोडक्यात निघून जातो आणि मग ते काय होतं त्याचा पिवळा किंवा ऑरेंज कलर होतो याला म्हणायचं डिग्रीनिंग इफेक्ट असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे इथिलीनचे हे फिजियोलॉजिकल इफेक्ट आपण पाहिले. आता या फिजियोलॉजिकल इफेक्ट पुन्हा सांगते फिजियोलॉजिकल इफेक्ट इथिलीन आपण हे फोर्थ प्लॅन्ट ग्रोथ हार्मोन्स पिकतोय फर्स्ट आहे ऑक्झिन, सेकंड आहे जिबरलिन, थर्ड आहे सायटोकायनिन आणि फोर्थ आहे इथिलीन. हा इथिलीन म्हणजे काय आहे हा गॅस. बाकीचे जे ऑक्झिन झालं जिबरलिन झालं सायटोकायनिन झालं हे सॉलिड फॉर्ममध्ये असतात, फक्त हे जे इथिलीन आहे हा जो ग्रोथ हार्मोन्स आहे हा गॅसियस फॉर्ममध्ये असतो आणि इट इज द ओनली गॅसियस ग्रोथ रेग्युलेटर. म्हणजे ग्रोथ रेग्युलेट करण्याचं काम हा हार्मोन्स करतो. मग 2-3 शास्त्रज्ञ सायंटिस्ट आहे त्यांनी सांगितलं हा इथिलीन हा इफेक्टिव्ह फ्रूट रायपनिंगसाठी इफेक्टिव्ह आहे. नंतर हा प्लॅन्टमध्ये नॅचरली हा तयार होतो. नंतर प्लॅन्ट हा जो हार्मोन आहे हा रिस्पॉन्सिबल फॉर फ्रूट रायपनिंगसाठी हा रिस्पॉन्स करण्याचं काम करतो. म्हणजे ज्या वेळेला फ्रूट लवकर आपल्याला पिकवायचे आहे त्यावेळेला आपण त्या फळाला योग्य अशी इथिलीनची ट्रीटमेंट देतो आणि ट्रीटमेंट देण्यासाठी इथिलीनचा जो सोर्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ इथिफॉन नावाचा सोर्स म्हणून तो वापरला जातो. आणि मग हे जे आहे इथिलीन हे कुठं तयार होतं इट इज सिंथसाइज्ड रूटमध्ये शूटमध्ये नंतर अपायकल मेरिस्टेममध्ये आणि रायपनिंग फ्रूटमध्ये हे सिंथेसिस होतं या इथिलीनचं. आता याचे फिजियोलॉजिकल इफेक्ट कोणते आहेत त्यामध्ये फर्स्ट सांगितलं इट प्रमोट रायपनिंग ऑफ फ्रूट्स. रायपनिंग ऑफ फ्रूट्स करण्यासाठी प्रमोट करण्याचं काम हा इथिलीन करतो. सेकंड आहे इट स्टिम्युलेट इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स इन प्लॅन्ट्स. लॅटरल रूट्सचं इनिशिएशन करण्यासाठी अँड ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ सीड अँड बर्ड आणि डॉर्मन्सी सुद्धा ब्रेक केली जाते. नंतर नेक्स्ट आहे इथिलीन इनहिबिट ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड अँड कॉजेस अपायकल डॉमिनन्स. अपायकल डॉमिनन्समध्ये फक्त अपायकल बर्डची ग्रोथ होते, हे लॅटरल बर्डची ग्रोथ होत नाही. नंतर नेक्स्ट आहे इट इनहिबिट फ्लावरिंग इन मोस्ट ऑफ द प्लॅन्ट एक्सेप्ट पाईनॲपल. फक्त पाईनॲपल जर प्लॅन्ट सोडलं तर बाकीचे जे जवळजवळ जास्त प्लॅन्ट असतात त्यामध्ये फ्लावरिंग इनहिबिट करण्यासाठी इथिलीन चा उपयोग होतो नंतर नेक्स्ट आहे इट कॉजेस इपिनॅस्टी ड्रुपिंग ऑफ लिव्ज अँड फ्लावर. जे लिव्ज आणि फ्लावर पूर्ण मॅच्युअर म्हणजे ते अजून त्यांची वाढ व्हायची असते परंतु पूर्ण वाढ होण्याच्या अगोदर लिव्ज आणि फ्लावर हे गळून पडतात आणि दॅट इज कॉल्ड आहे. हे कशामुळं घडतं इथिलीनमुळं घडतं इट कॉजेस इपिनॅस्टी ऑर ड्रुपिंग असं त्याला म्हणतात. आणि लास्ट आहे इट इन्क्रीजेस ॲक्टिव्हिटी ऑफ क्लोरोफायलस एन्झाईम. हे क्लोरोफायलस एन्झाईम आहे याची ॲक्टिव्हिटी म्हणजे ॲक्टिव्हिटी वाढली की त्यामुळं प्लॅन्टमध्ये हा ग्रीनिंग इफेक्ट निर्माण होतो आणि यामुळं म्हणजे हिरवे प्लॅन्ट ग्रीन राहण्यापेक्षा ते जे आहे प्लॅन्ट ते काय होतं म्हणजे हे जे फ्रूट आहे सिट्रस आणि
सिट्रस आणि जे बनाना जे फ्रूट असतात ते काय होतात येलो आणि ऑरेंज कलरमध्ये होतात पहा. तर अशा प्रकारे इट इज कॉल्ड ॲज अ डिग्रीनिंग इफेक्ट असं म्हणतात. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो फोर्थ ग्रोथ हार्मोन्स आहे इथिलीन त्याचा आपण स्टडी केलेला आहे. त्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट काय काय आहे ते पाहिलं आहे. आता फक्त आपला फिफ्थ राहिला आहे ॲब्सिसिक ॲसिड आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा जो लास्ट ग्रोथ हार्मोन्स आहे ॲब्सिसिक ॲसिड याचा स्टडी करणार आहोत. धन्यवाद.